नमस्कार, मी कस्तुरी द इन्स्पायर्ड स्टोरीच्या मुंबई सिरीजच्या पार्ट 4 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आत्ता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मध्येच उभी आहे आणि आपण अजून एका नाटकांच्या कलाकारांसोबत बोललेलो आहोत. ते नाटक म्हणजे आजीबाई जोरात, ज्याचे 100 प्रयोग ते आत्ता गाठणार आहेत. ते शिखर ते कंप्लीट करणार आहेत. त्यातल्या काही कलाकारांसोबत आपण थोड्याफार गप्पा मारल्यात की ते नाटक काय आहे, कसं आहे आणि ते ॲक्टर्स म्हणजे सगळ्यांचे जिवलग ॲक्टर्स आहेत. एक स्वप्न असतं सगळ्यांचं त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं. तर आज आपण त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्यात. सो चला भेटूया. दादा, तुमचे चाहते तुम्हाला खूप प्रेम करतात. आम्ही तुम्हाला खूप प्रेम करतो. तर या नाटका स्वरूपात तुम्हाला आम्ही बघतोय. तर या नाटकात काय वेगळं आहे? तुम्ही काय वेगळं करताय? मी एका 18 वर्षानंतर कमर्शियल नाटक करतो आणि क्षितिज पटवर्धननी मला ज्यावेळी विचारलं त्यावेळी मला वाटलं तो सिनेमा किंवा वेब सिरीज साठी विचारतो. मग मला वाटतं एप्रिलला काय करतो, नाही तू सांग मला. मग त्यांनी मला एक 15-20 दिवसांत पुन्हा फोन नाटक करायचं. नाटक म्हटल्यानंतर मी पुन्हा, नाटक म्हटल्यानंतर तुमची कमिटमेंट असते. 2.5 महिने आम्ही रिहर्सल करतो. पण माझ्या सुदैवानं म्हणजे 18 वर्षानंतर असं नाटक मिळणं, दॅट इज ग्रेट. आणि मी 3 मास्तर आतापर्यंत होते. वामन केंद्रे, त्यानंतर अतुल पेठे आणि चंद्रकांत कुलकर्णी हे मास्तर आत्ता आहेत. त्यानंतर 4था मास्तर भेटलेला आहे आपल्याला सगळ्यांना, क्षितिज पटवर्धन यंग एवढा. आणि उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन, सगळंच तुला म्युझिक, सगळा सीन्स. आणि आता तर आपण सिंगम बघितला होता, त्यांनी लिहिलेला होता आणि स्क्रीन प्ले वगैरे सगळंच. तर असा एक डिरेक्टर नशिबात आला आमच्या. आणि नाटक आता आमचं 100 प्रयोगाकडे आहे. 5 प्रयोगानंतर 100वा प्रयोग आहे आमचा. पण आणि निर्मिती बरोबर मी खूप आधी काम केलेलं आहे, किंवा दिलीप जाधव ही संस्था असेल त्यांच्या बरोबर, पुष्कर बरोबर तर आमची हेच आहे. आणि अभिनय भेटीसाठी एक वेगळं नाटक त्यासाठी आलंय. आणि त्या बाबतीत आम्ही खूप इमोशन असतो, कारण का आम्ही लक्ष्मीकांत बरोबर आम्ही नेहमीच प्रत्येक त्याच्या प्रोजेक्टमध्ये होतो. आणि त्याच बरोबर आम्ही, आणि खरंच सांगतो अभिनयचं पण नशीब आहे की मी, निर्मिती, मुक्ता गोडबोले, पुष्कर शोत्रे, हे 4ही लोक छान मिळाले जे नाटकाची जाण असते, नाटकावर प्रेम करणारे. आणि नाटक ही गोष्ट अशी आहे की नाटकावर प्रेम असणारी लोक नाटक करू शकतात. ते आपण सिरियल बिरियल मधली लोक किंवा रियालिटी शो मधली लोक येऊन नाटक करतात, पण त्या लोक येत सुद्धा नाहीत किंवा ते फारसं चालत. कारण की ते नाटकाबद्दलची एक आस्था असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे असं नाटक आम्हाला मिळालंय, खूप नशिबवान आहोत आम्ही. आणि म्युझिक चांगलं आहे. भालेरावचं म्युझिक आहे. आणि गाणारे जसराज आणि सामंत आहे. त्यामुळे त्यांनी पण, म्हणजे सावंतकडे गेल्यानंतर ती म्हणाले, अरे एवढं नाटक मला पैसे नकोच, असं असा ऍटिट्यूड होता प्रत्येकाचा. त्यामुळे हे नाटक खूप छान आहे आणि अतिशय लोकांनी येऊन पाहिलं पाहिजे. आणि मुळात आम्ही गॅझेट मधून मुलांना बाहेर काढतो. व्यंजन, वाक्यांचे प्रकार, इतकं सगळं आहे. पण नंतर इट्स अ ब्रॉडवे, इट्स अ ह्यूज प्ले. आमच्या पहिल्या प्रयोगाचा खर्च 34 लाख रुपये होता, पहिला प्रयोग. त्यामुळे लोकांनी येऊन ते बघणं आणि हे नाटक आणखीन उचलून धरणं. सो आमचे प्रोड्युसर लोक आणखीन खुश होऊन आणखीन हे करतील. नो डाऊट लोक येतात, खूप छान गोष्ट आहे. पण तरी सुद्धा अजून प्रेक्षक हवेत. त्यामुळे असं हे नाटक आहे. याच्यामध्ये सुहासिनीची जादू आहे. तुम्ही जादूही बघता सगळे. ही जादू आम्हाला शिकवली तिने. त्यामुळे आम्ही जवळजवळ 2.5 महिने त्याच्यावर काम रिहर्सल केलं. किंवा पुष्कर त्यावर उभा राहणं, ते अर्धे छोटे, मग काय असं करत त्यात कितीतरी वेळ गेला आणि ते कम्फर्टेबली करायचं. सो इट्स ग्रेट. आणि क्षितिज पटवर्धन, क्रेडिट गोज टू हिम. सगळं क्रेडिट द्यायला जातं या नाटकाचं. त्यामुळे हॅट्स ऑफ टू क्षितिज. मग आता तुमचे 2025 चे गोल्स काय आहेत? आम्ही काय तुमच्याकडून अजून नवीन बघतो? नाटक तर झालंच, अजून काय नवीन? मी तर काय नेहमीच सगळ्याच प्लॅटफॉर्मवर काम करतो. आता माझं एक वेब सिरीज येते जी सरपंदार जी आहे 31 जानेवारीला येणार आहे हॉटस्टारवर.
त्यामध्ये राजीव खंडेलवाल, आशिष विद्यार्थी, त्यानंतर सई तामणकर, दिलीप प्रभावळकर, नंदू माधव, मी खूप धमाल आहे. ट्रेझर हंटवर आहे ती. तर ती एक सिरीज आहे. एक आता ऍड पण येईल माझी. त्यामुळे खूप काही काय आहे. आणि वेब सिरीज मध्ये खूप मी नागेश निपुण बरोबर त्यांच्यावर पण काम करतोय फिल्म. खूप काय काय आहे. त्यामुळे नशीब करायला मिळतंय. हे नाटक शनिवार रविवार असतं त्यामुळे जमतंय सगळं. त्यामुळे असं जमत राहू दे. आणि आम्ही 100% काम करणारी आहोत. त्यामुळे काम करत राहायचं बस. मग आता प्रत्येक एक युवा मुलं जी असतात त्यांना ऍक्टिंग मध्ये जर पदार्पण करायचं असेल तर तुम्ही त्यांना एक सल्ला काय द्याल? नाही, मी मुलांना तेच सल्ला देईन की आता इंटर स्कूल कॉम्पिटिशन ही मी आता चालू करणार. आता नवीन सरकार आलंय, मी मागे आहे त्याच्या. तर ते मी चालू करेन. ते इंटर स्कूलची पूर्वी स्पर्धा असायची, तिथून आपला ऑडियन्स तयार होतो. जो निर्मिती सामान्य नाटक केवळ आणि केवळ त्यांनी 2 नाटकं वाचली होती, हे नाटक सिलेक्ट केलं बिकॉज ऑफ ऑडियन्स तयार होती. आणि आपला जो ऑडियन्स आपल्याकडे येत नाही, सगळेजण आपली कॉन्व्हेंटची मुलं असतात, सगळी जाता पण होती. पण या मराठी नाटकावरचं प्रेम त्यांच्यात निर्माण व्हावं आणि सतत ती लोक आपल्या नाटकाकडे यावं असं मला वाटतं. त्यामुळे ते एक आहे. आणि नाटकासाठी खूप मला म्हणायचं की तुम्ही त्यानंतर इंटर कॉलेजीतला यायला पाहिजे. 4 वर्षी इंटर कॉलेज केलं पाहिजे. सर कुठेही जायचं नाही सिरियल केलं तर तुम्हाला काहीतरी मिळेल. कारण आपल्याकडे खूप कॉम्पिटिशन आहे. तेवढं सहजासहजी काम मिळत नाही. अगदी खूप कठीण आहे. लोक 19 ते 27-28 पर्यंत प्रयत्न करतात आणि मी त्यांना काहीच मिळत नाही आणि मग डिसअपॉइंट होतात. त्यामुळे खूप गरजेचं आहे. चालेल. थँक्यू सर, तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्हाला कसं वाटतंय? या नाटकात अजिबाई जोरात या नाटकात माझं अक्कू नावाचं पात्र आहे, जो अक्षर कदम, जो 10 वर्षाचा आहे आणि तो भयानक स्क्रीन ॲडिक्ट आहे. नाटकाच्या सुरुवातीला भयानक एनर्जेटिक आणि थोडासा वाल्ड आहे आणि त्याचं प्रोग्रेशन जो आजी त्याच्या आयुष्यात येते त्या भाषेच्या, वाचनाच्या, साहित्याच्या प्रेमात कशी पाडते त्याबद्दल अजिबाई जोरातची गोष्ट आहे. आणि माझ्यासाठी हे कॅरेक्टर खूप काय म्हणतो आपण एक देवीय देणगी आहे किंवा काहीतरी माझ्या आयुष्यात एक बदल घडवेल हे नाटक, याची मला खात्री आहे. आणि लवकरच आम्ही 100 प्रयोगापर्यंत पोहोचणार आहोत. आम्ही तिकडे त्या दिशेने आमची धावपळ चालू आहे. त्यामुळे व्हेरी एक्साइटेड. आणि आजचा प्रयोग पण खूप धमाल झालेला आहे आणि पुढची प्रयोग पण करायला बऱ्यापैकी. 2025 मध्ये तुमचे काय गोल्स? गोल्स मी असं वर्षाच्या अनुसार गोल्स ठरवत नाहीत. बट आय फील की जितकं जास्तीत जास्त चांगलं काम आपल्या हातातनं घडत जाईल तितकं बेटर आहे. आणि जास्तीत जास्त प्रयोग अजिबात जोराचे व्हावेत आणि जास्तीत जास्त चांगलं काम आपल्या हातून व्हावं. थँक्यू सो मच सर, टाइम दिल्याबद्दल. थँक्यू.